Good morning everyone. Today we learn story 2.2 The Lion, the Man and the Statue. एक सिंह माणूस आणि स्टॅच्यू. Long ago, men and animals could talk to each other. Once a man and a lion got talking. The lion was very proud of his strength. I am the king of beasts. I am stronger than any man. That is why men fear me. फार वर्षापूर्वी माणूस आणि सिंहामध्ये बोलत होते, आपसात चर्चा करत होते आणि लायनला त्याच्या शक्तीबद्दल खूप अभिमान होता. आय एम द किंग ऑफ बीड्स. मी सर्व प्राण्यांचा पशु पक्ष्यांचा मी राजा आहे. आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन. आणि मी माणसापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, शक्तिमान आहे. दॅट इज वाय मॅन फिअर मी. त्यामुळेच मला माणसं घाबरतात. अशा प्रकारे सिंह माणसासोबत बोलत होता. द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. इंटेलिजन्स मीन्स बुद्धिमत्ता. माणसाला सुद्धा त्याचा बुद्धिमत्तेचा अभिमान होता. डोंट फॉरगेट दॅट मॅन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर. हे तू विसरू नकोस की माणसे तुमच्यापेक्षा अधिक बुद्धिमान आहे. दॅट इज वाय दे कॅन हंट यू. त्यामुळेच ते प्राण्याची शिकार करू शकतात किंवा प्राण्याला कॅप्चर यू बंदिस्तसुद्धा करू शकतात. दे बोथ बिगॅन टू आर्ग्यू अबाउट हू वॉज ग्रेटर. ते दोघंही आपसामध्ये भांडत होते आणि सगळ्यात मोठं कोण, श्रेष्ठ कोण याबद्दल त्यांचा वाद सुरू होता. ॲट लास्ट द मॅन टूक द लायन टू अ स्टॅच्यू इन अ बिग गार्डन. शेवटी त्या माणसाने लायनला गार्डनमध्ये नेऊन एक स्टॅच्यू दाखवला. इट शो द ग्रेट हिरो हर्कुलस स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड लायन ॲट हिज फीट. बघ तर स्टॅच्यूकडे बघ. त्या स्टॅच्यूमध्ये हर्कुलस नावाचा जो हिरो आहे तो सिंहाच्या पाठीवर उभा आहे. स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड लायन ॲट हिज फीट. आणि लायन मृत अवस्थेत त्याच्या पायाखाली आहे. सी दिस स्टॅच्यू प्रूव्ह दॅट मेन आर ग्रेटर. बघ, आणि हा स्टॅच्यू सिद्ध करतो आहे की माणूस श्रेष्ठ आहे. क्लेम द मॅन. नॉट ॲट ऑल. असं होऊ नाही शकत. द लायन रिप्लाय क्विकली. लायननं लवकरच आपलं मत व्यक्त केलं. असं काही नाही. नॉट ॲट ऑल. धिस ओनली शोज दॅट द स्टॅच्यू वॉज मेड बाय अ मॅन. ते फक्त स्टॅच्यू माणसाने बनवलेला आहे. इफ लायन्स मेड स्टॅच्यू दे वुड शो द लायन स्टँडिंग अँड द मॅन लेईंग डेड अंडर हिज पाज. ते जर स्टॅच्यू लायननं बनवलं असतं किंवा प्राण्यांनी बनवलं असतं तर प्राणी उभा राहिला असता आणि माणूस प्राण्याच्या खाली मृत अवस्थेत खाली राहिलेला असता. फ्रॉम द स्टोरी वी कॅन सी दॅट द स्टोरी डिपेंड्स ऑन हिज स्टोरी टेलर. या स्टोरीमधून हे सिद्ध होते की सांगणारा व्यक्ती आपलं मत कसे सांगते त्यावर अवलंबून असते. थँक्यू.